झी 24 तास एक पाऊल पुढे। सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेनं पोलिसात फिर्याद दिल्याची घटना नाशकात घडली। पोटात मुलीचा गर्भ वाढत असल्यानं एका बाबाच्या सांगण्यावरून सासरच्यांनी गर्भपात केल्याचा या विवाहितेचा आरोप आहे। ही आहे एक पीडित विवाहिता। गेल्या जून महिन्यात लग्न झालेली ही विवाहिता 5-6 दिवसांपासून मामाच्या घरी राहतेय। पतीसह सासरच्या मंडळींनी मारहाण करून गर्भपात केल्याचा गंभीर आरोप तिनं केलाय। निफाड तालुक्यातील एका बाबाच्या सांगण्यावरून सासरच्यांनी मारहाण केल्याचा तिचा दावा आहे। तिच्या पोटात मुलीचा गर्भ वाढतोय आणि तो अपशकुनी आहे असं त्या बाबानं सासरच्या लोकांना सांगितलं आणि त्यावरून त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या विवाहितेने केलाय। या प्रकरणी विवाहिता आणि तिच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्या बाबांनी फक्त सांगितलं तर मुलीच होती म्हणून तुम्हाला पहिली, मग यांनी तेच धरलं का आम्हाला मुली नकोय। मी नाही म्हटली तर लगेच त्यांनी मला पोटात लाता मारल्या, मुंडी दाबली, हे प्रकार केले। मी गर्भ हे करायला नव्हते, त्यांनी माझ्या पोटात लाता मारली आणि गर्भपात केला माझ्यावाला। पहिली मुलगी होणार आहे बाबांनी सांगितले म्हणे असं त्या पोरीला ते बोलत होते। तर त्याच्यावर त्यांनी मला एकदा दोनदा फोनवर सांगितलं होतं, मामा मला फार मारू राहिले, मला इथून घेऊन जा। आम्ही तिला काय आणलं तर नव्हतं। विवाहित महिलेला मारहाण झाल्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी तिनं दिलेल्या फिर्यादीत गर्भपात झाल्याचं म्हटलंय। त्यामुळे या संदर्भात कारवाई करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। त्या प्रेग्नंट असूनही त्यांचा गर्भपात झाला, त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा तिने तसं स्टेटमेंट दिलेलं असल्यामुळे कोर्टाकडे पुढील तपासाची परवानगी मागितलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।